मित्रांनो, सहकुटुंब सहपरिवार या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सर्वजण सखीला खेळवत असतात. सर्वांच्या छान गप्पा चालू असतात. तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि खिडकीतून डोकावून पाहत असतो की नक्की आतमध्ये काय चाललं आहे आणि अंजीविषयी यांना काय बोलायचं असेल. तेव्हा तो चोरून चोरून हे पाहत असतो आणि ह्या सर्वांचं बोलणं ऐकतही असतो. तेवढ्यातच मामीचं लक्ष खिडकीकडे जातं. तेव्हा मामीला पशा दिसतो. मामी वेगवेगळे हावभाव करून सर्वांना छान प्रकारे करमणूक करत असते. तेव्हा मामी बाहेर जाते आणि पशाला विचारते, तू माझ्या घराजवळ का आलास? तेव्हा मी अंजीला पाहायला आलो आहे, पशा सांगतो. मामी बोलते, तू का अंजीला पाहायला आलास? आता तू तर तिला घराबाहेर हाकलवलं आहे. तर पशा मामीला विचारतो, तू तरी काय लपवतेस का माझ्यापासून? तेव्हा मामी नाही असं बोलते. त्यावेळी पशा सक्त ताकीद देतो, काहीही झालं तरी अजून अंजी माझी बायको आहे, त्यामुळे माझ्यापासून काही लपवायचं नाही. तेव्हा मामी त्याला लगेच तिथून जायला सांगते. पशा खूपच नाराज होतो. तेव्हा मामी पुन्हा त्याला थांबवते आणि तू जरी मला तुझ्या घरी येण्याची परमिशन दिली नाही तरी मी तुला असं कधी म्हटले नाही की माझ्या घरी येऊ नको, कारण तुला अंजीला भेटायचं आहे ना, तू अंजीला आज भेटू शकतोस आणि उद्यापासून तुला भेटता येणार नाही, कारण ती चेन्नईला चालली आहे. तेव्हा असं बोलल्यावर मात्र पशा अजूनच घाबरतो आणि ती कशासाठी तिकडे चालली आहे असं विचारतो. तेव्हा मामी सांगू लागते, तू अंजीला घराबाहेर हाकलवलं, त्यामुळे तिला कोणाचाही आधार नाही, ती कोर्ससाठी तिकडे चालली आहे. त्यावेळी पशाला खूप वाईट वाटतं. पशा बोलतो, जाताने तिला एकदाही मला सांगावंसं वाटलं नाही का? तेव्हा मामी डोक्याला हात लावून बसते. तर पशा रागातच तिथून जाऊ लागतो. तेव्हा मामी पशाला आवाज देत असते आणि मागे बोलवत असते, परंतु पशा ऐकत नाही. तो तसाच पुढे जातो. तर मामी खूप हसू लागते. तेव्हा मामी आतमध्ये येते. अवनी विचारते, प्रशांत आला होता, काय झालं? तेव्हा मी बाहेरच्या बाहेर घालवलं असं मामी सांगते आणि त्याला खोटंही सांगितलं की अंजी चेन्नईला कोर्स करायला चालली आहे. तेव्हा अंजी भडकते आणि मामीला विचारते, तू असं त्याला का सांगितलं? त्याला दारू पिण्याचं एक कारण आता भेटलंच आणि त्याला आता तर प्रेम पण समजत नाही. म्हणून ती खूपच नाराज होते आणि मामीला ओरडून आतमध्ये जाते. तेव्हा सर्वांना खूपच वाईट वाटतं. त्यानंतर सर्वजण जेवायला बसतात, परंतु कोणाचंच लक्ष लागत नसतं. तेव्हा मामी सरिताची माफी मागते आणि माझ्याकडूनच चुकलं असं सांगते. तर अवनी प्रशांत खूप मोठा आहे असं बोलते. तेवढ्यातच पशा तेथे येतो आणि दरवाजा ठोठावतो. पशाला पाहून सर्वांना खूपच आनंद होतो. मामी पशाला आतमध्ये ये असं बोलते, परंतु पशा ऐकत नाही. तो बोलतो, मला फक्त अंजीबरोबर बोलायचं आहे. तर सरिता, तुम्ही जेवण करण्यासाठी तरी आतमध्ये या असं पशाला म्हणते. तेव्हा पशा सांगतो की नको, मला बाहेरच वाढ, मी बाहेरच जेवणार. तेव्हा मामी बोलते, जर तुला अंजीबरोबर बोलायचं असेल आणि आमच्याबरोबर बोलायचं नसेल तर तू तिच्याबरोबरच बोल. असं म्हणून मामी लगेच अंजीला आवाज देते. अंजी पटकन शिड्यांवरून खाली उतरून येते. तेव्हा अंजी पशाला पाहून खूपच खुश होते. त्यानंतर तिच्या लक्षात येतं की पशाने मला घराबाहेर काढलं आहे. तेव्हा ती खूपच नाराज होते. मी पशाजवळ येते. तेव्हा पशा बोलतो, तुला जायचं आहे ना, तुला असं वाटलं नाही का एकदाही मला विचारावं? असं म्हणून तो पुढे पुढे जात असतो. घरातील सर्वजण त्याच्या पाठीमागे येत असतात. अंजी पशा एकमेकांकडे पाहतच असतात. तेव्हा पशा पुढे बोलू लागतो, तू परदेशी जा, चांगली शिक आणि चांगलं नाव कमव. त्यानंतर पशा अंजीकडे पाहतो आणि तिला विचारतो की तू चेन्नईला का चालली आहेस? तू इथे सातारा किंवा कोल्हापूरमध्ये शिकू शकत नाही का? सर्वजण पशावर गालातल्या गालात हसत असतात, कारण हे सर्व खोटं असतं. परंतु अंजी काहीच बोलत नाही. ती एकदम शांत असते. त्यावेळी पशा बोलतो, मी तुझ्यासाठी गिफ्ट आणायला गेलो होतो. हे बघ, वही, पेन, खोड, रबर, पेन्सिल सर्व काही आणलं आहे असं म्हणून तो अंजीजवळ देतो. वैभव सांगतो की अंजी शिकायला कुठेही जाणार नाही. तर अंजी पशाला सांगते की पहिली गोष्ट म्हणजे मी कुठेही जाणार नाही, हे तुला स्पष्टपणे सांगते. मम्मी तुझ्याबरोबर सर्व खोटं बोलली आहे. पशा अंजीकडे पाहतच राहतो.
अंजी पशाला बोलते, तसंही तुला काय फरक पडणार आहे आणि तुम्हाला घराबाहेर काढलं यापेक्षा मोठी शिक्षा काय असू शकते. तेव्हा पशा मामीवर ओरडतो आणि तुझी खोडे करायची सवय अजून का नाही गेली असं बोलतो. तेव्हा हे सर्व फक्त तुझ्यासाठी केलं असं सर्वजण त्याला समजावून सांगतात. त्यानंतर पशा रागातच जायला निघतो. तेव्हा सरिता त्याला थांबवते आणि जेवण करून जा असं बोलते. तेव्हा पशा नाही बोलतो, तर सरिता वहिनीचा शब्द तू मोडू शकत नाही असं अवनी त्याला बजावते. तर पशा बाहेरच बसतो. दुसरीकडे ज्योती स्वयंपाकाची तयारी करते. तेव्हा तिची मुलं तिला सारखाच खीरपुरीसाठी हट्ट करत असतात. ती बोलते गपचूप डाळ खिचडी खाऊन घ्यायची. तर सूर्या घरी येतो. ती मुलं लगेच सूर्याजवळ जातात आणि त्याला सांगतात की मम्मी आम्हाला खीरपुरी बनवतच नाही. सूर्या ज्योतीला सांगतो की सागर आत्ताच आजारपणातून उठला आहे, त्यामुळे त्याला खूप अशक्तपणा पण आला असेल, त्याला हवं ते मनसोक्त खायला दे. तेव्हा नाईलाजाने ज्योतीला खीरपुरी बनवावीच लागते. तर ज्योतीचा मुलगा सांगू लागतो की सूर्या काका तो ताप मला थंड पाण्यामुळे असं म्हणून तो थांबतो. ज्योती मध्येच त्याला अडवते. ज्योती सूर्याला सांगते याने थंड पाणी पिलं म्हणून याला ताप आला होता. तो सर्व सत्य सांगणारच असतो, परंतु ज्योतीने मध्येच खोडा घातलेला असतो. तेव्हा ज्योती पुरती घाबरून गेलेली असते. तर सूर्या तेथून जातो. खीरपुरी पुन्हा करायला लागल्यामुळे ज्योतीला खूप वैताग आलेला असतो. तेव्हा आता मी अवनीचा बदला घेणारच, तिला घरी येऊ देत असं ज्योती बोलते. तर इकडे पशा बाहेर बसलेला असतो म्हणून वैभव मामाला सांगतो आपण पण मोकळ्या हवेत बाहेर जेवायला बसूयात. तेव्हा ओमकार पण त्यांच्यामध्ये सामील होतो. तेव्हा सर्वजण आनंदाने बाहेर जेवायला बसतात. तर मामीला खूपच कौतुक वाटतं. मामी बोलते फक्त सूर्याराव नाहीतर अख्खच्या अख्खं सहकुटुंब आज इथे एकत्र आहेत आणि अगदी गुण्यागोविंदाने जेवत आहेत. सर्वजण खूपच खुश असतात. तेवढ्यातच सूर्या बाहेर येतो आणि त्याच्या सहकुटुंबाकडे पाहतच राहतो. सूर्या मनातल्या मनात विचार करत राहतो की ह्या भावाभावांमधलं प्रेम असंच राहू देत, सर्वांना कुणाचीच नजर न लागो असं म्हणून तो सर्वांकडे पाहत तेथून जातो. सर्वजण खूप आनंदात जेवण करत असतात. नंतर वैभव अंजीला विचारतो तुझा काही विचार बदलतोय की नाही. तेव्हा अंजी सांगते मी माझा विचार तरी कसा बदलू, कारण पशाने मला शपथ घातली आहे. तेव्हा वैभव सांगतो की अवनीने तिकडं ज्योतीविरुद्ध मोहीम सुरू केली आहे आणि जर तू अवनीच्या सोबतीला असती ना खूप बरं झालं असतं, कारण ज्योतीची हकालपट्टी तुम्ही दोघींनी मिळून केली असती. वहिनी आपल्या घरी येण्याचा मार्ग मोकळा झाला असता. दादा आणि वहिनीमध्ये फक्त गैरसमज आहेत, त्यामुळे तुम्ही दोघांनी स्वतःचा इगो बाजूला ठेवा आणि आपलं सहकुटुंब एकत्र कसं येईल याकडे वाटचाल करा, कारण सहकुटुंबच आपली ताकद आहे. अवनीने ज्योतीकडून चाव्या पण काढून घेतल्या, त्यामुळे अवनीवरच सर्व कामाचा भार आला आहे. तेव्हा अंजी विचार करू लागते. त्यानंतर ती बाहेर येते. तर पशाचं जेवण झालेलं असतं. तेव्हा तो पण घरी जायला निघालेला असतो. तेव्हा सरिता त्याला सांगते अंजीला एकदा तरी भेटून जा. तेव्हा पशा नकार देतो. तेव्हा सरिता आतमध्ये जाते. तर पशा जायला निघतो. त्यावेळी अंजी एवढी काय तुला जाण्याची घाई आहे असं विचारते. का जेवण झाल्यावर लगेच ढोसायला जायचं असं बोलते. मित्रांनो, पुढील भागामध्ये अंजी दुकानाजवळ येते. पशा तिला विचारतो तू कशासाठी आलीस. तेव्हा मला दुकानात येण्याची कोणाकोणाची परमिशन आहे त्याने हात वर करायचा असं अंजी सर्वांना सांगते. तेव्हा वैभव ओमकार सूर्यासह तिघेही हात वर करतात आणि अंजीला जास्त मतं मिळवून देतात. तर अंजी पदर खोचते आणि पशाकडून चावी घेत आजपासून सामानाची डिलिव्हरी मीच देणार असं सांगते. तेव्हा सर्वजण अंजीकडे पाहत असतात. तर पशाला आऊट असं ती म्हणते. मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.